आणि नागपूरमधनं मोठी बातमी हाती येते। नागपूर जिल्ह्यातल्या कंधान गावी दिवसाढवळ्या दरोडा पडलेला आहे। अमित ज्वेलर्समधून 20 लाख रुपयांचं सोनं आणि रोकड लुटण्यात आली आहे। 4 दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात ज्वेलर्स जखमी झालेले आहेत। त्या जखमींना तिथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। 4ही दरोडेखोर यानंतर फरार झाल्याचं समजतंय। तब्बल 20 लाखांचं सोनं आणि रोकड लुटण्यात आलेली आहे। नागपूरच्या कंधान परिसरामधली ही घटना, हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। रजत, तपासात काही प्रगती आहे का? नम्रता, पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। दुपारी 2 वाजताची ही घटना आहे, ज्याच्यामध्ये 4 दरोडेखोर त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी बळजबरीने त्या ठिकाणचं जे सोनं आणि रोकड आहे ते नेण्याचा प्रयत्न केला। दुकानामधील जे मालक आहेत अमित गुप्ता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध दर्शवला। त्याच्यानंतर त्यांनी दुकानाच्या आतमध्ये 2 गोळ्या चालवल्या आहेत आणि पडताना 2 गोळ्या चालवल्या। अशा 4 गोळ्या त्यांनी फायर केल्याची माहिती मिळते। अमित गुप्ता यांच्या पायाला गोळी लागली आणि त्याच्यानंतर त्यांना कामचेत भागात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असं पोलिसांनी सांगितलं। मात्र अजूनही दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतात, परंतु कुठलाही यश पोलिसांना अजून मिळालेलं नाही। रजत, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।